मित्रांनो, व्हिडिओ नंबर 317. चला तर सुरू करूया आणि पाहूया आजचा काय विषय आहे ते समजून घेऊया. मित्रांनो, आज मी तुम्हाला 2-3 मुद्दे सांगणार आहे. बघूया काय ते. प्रथम आहे मित्रांनो, पायाच्या भेगावरील काही घरगुती सोपे उपाय. काय ते बघूया. शूद्र रोगापैकी विवर्चिका नावाचा रोग आहे. हा रोग शूद्र रोगांपैकी विचर्चिका नावाचा रोग आहे. याला पाददारिका म्हणतात. यामध्ये हातापायांना भेगा पडतात, खाज सुटते, अनेकदा भेगातून रक्त येऊ लागते. पाण्याच्या विशेषतः टाचांच्या चौही बाजूंना, पायाच्या विशेषतः टाचांच्या चहू बाजूंना भेगा पडतात. अशा वेळी चालताना फार त्रास होतो. त्या ठिकाणी रक्तस्राव होतो. काहींना हा त्रास हिवाळ्यात वाढतो तर काहींना उन्हाळ्यात त्रास जाणवतो. उष्ण पदार्थाचे अतिसेवन, पाण्यात चिखलात जास्त काम करणे, उष्ण व आंबट पदार्थ सातत्याने खाणे, साबणाचा अतिरेकी वापर यामुळे हा त्रास होतो. पुढे बघूया मित्रांनो, या त्रासावर घरगुती उपचार काय बघूया. मेण, देशी मेण घेऊन सेंदेलोन, गुगळ गाईचे जुने तूप, सोनगेरू, पांढरावाळा यांचे मलम करणे. काय ते बघूया. पांढरावाळा घेणे, सेंदेलोन, सोनगेरू यांचे सूक्ष्म चूर्ण करून ठेवणे, गुगळाचे चूर्ण करणे व मेण मंद आचेवर गरम करणे, त्यात तूप पातळ करून मिश्रण करणे. या पातळ झालेल्या मिश्रणात सोनगेरू वगैरेचे चूर्ण करून पातळ झालेल्या मिश्रणात टाकून दगडी खलात टाकून चांगले घोटून मलम तयार करावे. व्हेरी गुड. ते चांगल्या स्वच्छ डब्यात भरून ठेवावे. मलम रोज रात्री भेगा पडलेल्या जागी चोळून लावावे. दररोज गरम पाण्याने हातपाय धुवून स्वच्छ करावे. हा प्रयोग 15 दिवस सातत्याने करावा. भेगा पडणे थांबेल व त्याच्या जागी नवीन कातडी येईल. व्हेरी गुड. एरंडेल अशुद्ध तेलात कापसाचा बोळा भिजवून भेगा पडलेल्या जागी पसरवून ठेवावा. नंतर त्यावर एरंडाचे पान पसरून वरून कापडाची पट्टी बांधावी. 24 तासानंतर त्या जागी पाय न धुता एरंड तेलाची पट्टी बांधावी. अशा प्रकारे 15 दिवस केल्यास हा विकार नाहीसा होईल. पाय मऊ पडून भेगा कायमच्या नाहीशा होतील. प्रयोग चालू असताना त्या जागेवर धूळ, पाणी इत्यादी लागू देऊ नये. व्हेरी गुड. मुद्दा नंबर 2 बघूया मित्रांनो. गुदभ्रंश विकारावर उत्तम उपाय काय ते बघूया. गुदभ्रंश, गुदाचा भाग बाहेर पडणे हा विकार बहुतेक करून लहान मुलांना होतो. क्वचित मोठ्या माणसांनाही संभवतो. मलबद्धता, हामयुक्त शौचास होणे, वरचेवर कुंथून शौचास होणे, मूळव्याध होणे, तिखट पदार्थ व दारूचे अधिक सेवन इत्यादी मोठ्या माणसाच्या गुदभ्रंशाची कारणे असतात. पुढे बघूया मित्रांनो. लहान मुलांना वरचेवर अडचण होणे, लहान मुलांना वरचेवर अपचन होणे, शौचास आंब होणे, कुंथणे, शौचास जास्त वेळा लागणे, चॉकलेट, बिस्किटे, तिखट पदार्थ वरचेवर खाल्ल्यामुळे हा विकार होतो. त्यामुळे अग्निबांधे होऊन आव तयार होते व त्याबरोबर थोडे रक्त येऊ लागते आणि गुदभ्रंश विकार होतो. कठीण. उपचार काय बघूया मित्रांनो. गंगावतीचा पाला व मेंढीची ताजी पाने चांगली वाटून त्यामध्ये थोडे तुरटीचे चूर्ण मिसळून रात्री झोपताना बांधावे. व्हेरी गुड. हा प्रयोग 4-5 दिवस केल्यास गुदभ्रंश विकार थांबेल. छान. खैराचा व
काटेसावरीचा डिंक 1 तोळा घेऊन त्याचे चूर्ण करावे. त्यामध्ये गुळाच्या डाळीचे, मुगाच्या डाळीचे किंवा उडीद डाळीचे पीठ 2 तोळे घेऊन त्यात गाईचे तूप मिसळून सकाळी व रात्री खाण्यास दिल्यास 4-6 दिवसात दुधभ्रंश होणे थांबेल. व्हेरी गुड. गोखरू, पांढरे चंदन, लसूण त्यांचे बारीक चूर्ण करून चांगल्या तुपात मिसळून लेप लावल्यास बुधभ्रंश होणे थांबेल. वरील प्रयोग चालू असताना तिखट आणि उष्ण पदार्थ वज करणे आवश्यक आहे. आणि मित्रांनो, तिसरा मुद्दा बघूया. हायपरटेन्शन दूर ठेवा या उपायाने. कोणते उपाय आहेत बघूया मित्रांनो. आपल्या दिनचर्येत व्यायाम आणि योगाचा समावेश करा. त्यासाठी दररोज 3 ते 60 मिनिटं राखून ठेवा. या वेळात तुम्ही चालणे, सायकलिंग, पोहणे किंवा इतरही व्यायाम करू शकता. ॲरोबिक व्यायाम म्हणजे पळणे किंवा दोरीवरच्या उड्या हे सुद्धा चांगले व्यायाम आहेत. शवासन, योग निद्रा, पद्मासन, पवनमुक्तासन, मकरासन, शीतली प्रमाणात आणि ध्यान हे हायपरटेन्शनला दूर ठेवण्यासाठी सहाय्यक ठरते. व्हेरी गुड. आहाराद्वारे उपचार काय ते बघूया मित्रांनो. हायपरटेन्शनला दूर ठेवण्यासाठी आहारात फळ आणि हिरव्या पालेभाज्याचा समावेश करावा. आहारात कोशिंबीर, कोबी, नारळ, आलं, मध, केळं यांचा समावेश जरूर करावा. तणाव कमी करावा. शक्यतो तणावाला दूर ठेवा. चिडचिड कमी करा. तणाव कमी झाल्यास रक्तदाबही कमी होईल. तणाव कमी करण्यासाठी ध्यान, दीर्घ श्वसन, पेशींना आराम देणारा व्यायाम करा. व्हेरी गुड. जीवनशैलीतील बदल. हायपरटेन्शनची लक्षणं दिसतात. डॉक्टर रुग्णांना औषध देण्यापूर्वी जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला देतात. व्हेरी गुड. म्हणजे सकस आहार, वजन कमी करणे आणि वेदनाशामक गोळ्यांचं सेवन न करणे. योग्य जीवनशैलीचा अंगीकार केल्यास 3 महिन्यात सकारात्मक बदल दिसतात. हायपरटेन्शनमुळे किडनी किंवा हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या जाणवल्यास डॉक्टर औषध घेण्याचा सल्ला देतात. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचाही आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.